कदमला आपण पाहतोय. एक गुणवान खेळाडू, युवा खेळाडू, प्रतिभावान खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये अतिशय अप्रतिम अशी कामगिरी पार पडत आपल्या संघाचा विजय त्याने सुनिश्चित केलेला होता. तोच खेळाडू पहिल्या चढाईसाठी सज्ज होतोय. सावध पवित्रा घेतला जातोय. कोणतेही धोका संभवणार नाही याची दक्षता घेतोय. माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी 400 नंबर 8 शुभम एडगे हा खेळाडू आपण पाहतोय, ज्यांनी अगोदरच्या मॅच मध्ये लाजवाब खेळ सादर करत आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास सुनिश्चित करून दिलेला होता. मधल्या फळीमध्ये आक्रमण साधवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर राईट कॉर्नरच्या दिशेने बोनस लाईन शिवसाठी ऑन असणार आहे. ज्यावेळेला 7 किंवा 6 खेळाडू डिफेन्स वरती असतात त्यावेळेला चढाईपट्टूसाठी बोनस लाईन ऑन असते. परंतु यावेळेला एक सेफ सुरक्षित चढाई करत तो माघारी परततोय. उत्तरासाठी 10 पटीची पूर्ण संघाचा श्रेयस शिंदे आपण पाहतोय. गुंचपुराचा खेळाडू, भक्कम बांध्याचा खेळाडू, ज्याला चढाईची संधी मिळते आणि त्या संधीचा तो फायदा उठवतोय का पाहूया. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स किकचा अटॅक करतो. ह्यावेळेला संपवता बॅकहोल्ड केलं जाते डिफेंडर्स कडून. लेफ्ट कॉर्नरचा तो क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतोय. चढाईपट्टू 10 पटी चिपळूण संघाचा बॅक लाईनच्या पाठीमागे मोठा धक्का असणार आहे 10 पटी चिपळूण संघाला. सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये यावेळेला आपण बघितलं तर तो जो प्रमुख चढाईपट्टू होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले. दर्शक नंबर 4 हा देखील एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. संघर्ष चिपळूण संघाचा प्रेम जो चढाई मार्गवरती सज्ज झालेला आहे. बघता बघता मध्यरेषेच्या जवळ येतोय. एका जागेवरती शांतपणे उभा राहतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला. माघारी परतला जातोय आणि प्रत्युत्तरासाठी चिपळूण संघाकडून पुनश्च एकदा आपण त्यांचा अनुभवी असा खेळाडू पाहतोय, ज्याच्याकडनं या मॅच मध्ये फार मोठी कामगिरी अभिप्रेत असणार आहे. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं लेकर रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. केल्यानंतर जी चढाई केली इथे एका गुणाची कमाई केली त्यांनी. आपला जो सहकारी खेळाडू जो बॅकलाईनच्या पाठीमागे होता त्याला रिवायवल केलं, त्याला मैदानात आणलंय आणि त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा प्रेम चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. सुरुवात या खेळाडूने डाव्या कोपऱ्यात नंतर मधल्या फळीमध्ये यावेळेला राईट कॉर्नरच्या दिशेने किक मारून गडी टिपण्याचा पुरेपूर आटोकाट प्रयत्न आणि त्याच वेळेला आपण बघतोय की डिफेंडर्सने मजबूत अँगल होल्ड केलं होतं. सपोर्ट त्याला दोन्ही कॉर्नर कडून मिळाला. एका गुणाची कमाई चॅम्पियन 10 पटी चिपळूण संघाच्या खात्यामध्ये होती. डिफेंडिंग चॅम्पियन 10 पटी चिपळूण ज्यांनी मागच्या मॅचमध्ये देखील अतिशय सुरेख असा खेळ सादर केलेला होता. तर दुसरीकडे आपण संघर्ष चिपळूण संघाला पाहतोय ज्यांनी याच्या अगोदर आपला जो पहिला सामना खेळलेला होता तो गजानन संघर्ष केशीच्या विरोधामध्ये होता आणि त्या ठिकाणी शुभम एडगेचा महानदार खेळ आणि त्याच अप्रतिम खेळाच्या जोरावरती उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर आणि तेवढाच लाजवाब पाहायला मिळालेला होता. दरम्यान यावेळेला पुन्हा त्या चढाईपटू सज्ज होता. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, फुटवरचा चांगला वापर केला जातोय. निदान रेषा क्रॉस केली आहे. चढाई आपली ऑलरेडी त्यांनी व्हॅल्यू केली आहे आणि इथे शानदार डिफेन्स आहे. 10 पटी चिपळूण डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा चढाईपट्टूवरती वरचढ ठरतोय. डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करतोय आणि सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर संघर्ष चिपळूण सारखा जो बलाढ्य संघ आहे, स्पर्धेच्या विजेते पदाचा प्रबळ दावेदार असणारा संघ आहे, ज्यांनी याच्या अगोदर आपण बघितलं होतं की गजानन संघर्ष केशी जो अनेक जिल्हास्तरीय अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा संघ होता, त्याला स्पर्धेच्या बाहेर पाठवणे. यावेळेला 10 पटी चिपळूण संघाचा चढाईपट्टू यशस्वी कामगिरी पार पाडतोय. संभवता मल्टी पॉइंट की सुपर रेड जर्सी नंबर 15 श्रेयस शिंदे. श्रेयसने या मॅच मध्ये पहिली सुपर रेड पार पाडले. वा, जबरदस्त कामगिरी, अविश्वसनीय प्रदर्शन 10 पटी चिपळूण संघाकडून, विशेषतः श्रेयस कडून. याच्यानंतर अंतिम सामना असणार आहे. नोहिंद चिपळूण संघासाठी पहिला पुकार असेल आणि त्या संघाबरोबर चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो अर्थातच अंतिम फेरीमध्ये नोहिंद चिपळूण बरोबर खेळेल आणि जो संघ हा सामना जिंकेल तो संघ इथेच मैदानामध्ये थांबेल. 5 मिनिटात बरोबर आपल्याला अंतिम सामना तिथून सुरू करायचा आहे. दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा बघता बघता जर्सी नंबर 15 ने आपला करिश्मा दाखवला आणि बलाढ्य जो संघ होता यावेळेला
संघर्ष चिपळूण त्याला सुरुवातीच्या मिनिटामध्ये मोठ्या धक्क्याने बॅकफुट वरती पाठवलेला आहे. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलेला शुभम मेडगे या मॅच मध्ये अजून देखील सबसे अपयशी ठरतोय. त्याला सूर सापडत नाहीये, तो तालामध्ये खेळत नाही. हा चिंतेचा विषय ठरू शकेल, परंतु इथे माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बदलू शकतो. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प आपल्याला सर्वांना नाव माहिती आहे, अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत ज्यांनी भारतावरती 100% टॅरिफ लावलाय. परंतु ते डोनाल्ड ट्रम्प अगोदर माईक टायसन तुम्हाला माहिती असेल, जागतिक मुष्टियुद्ध होता, त्या माईक टायसनचे वित्तीय सल्लागार म्हणून काम करायचे. परंतु त्यांचं नशीब बदललं, ते अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले आणि माईक टायसन मनोरुग्ण झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. आता माणसाची वेळ कोणत्याही क्षणी बदलू शकते, मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बदलू शकतो. यावेळेला पुणे शहर 10 कोटी चिपळूण संघाचा हा बहारदार खेळ आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा कोचेस कॉर्नरकडे. वेळ झाली आता प्रशिक्षक चर्चा करतायत आपल्या संघातल्या खेळाडूंबरोबर. याचा टाइम आउट खेळायला आरंभ होता. तिसरी चढाई डोआ डायरेड. याच्या अगोदर संघर्ष चिपळूण संघाकडून सातत्यानं 2 चढाई होत्या, त्या एमटी, त्याच्यामुळे ही जी चढाई असणार आहे ती डोआ डायरेड. त्या ठिकाणी चढाई पट्टूला पुन्हाची कमाई करणं गरजेचं असणार आहे. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर वेगावरती स्वार होत राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर सुरेख आहे, दोन्ही हात उंचावतोय आणि त्याच वेळेला सोलो टाकायचा प्रयत्न होता 10 कोटी चिपळूण संघाच्या डिफेंडरचा. जर्सी नंबर 30 म्हणजे सम्राटला आपण त्या ठिकाणी पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सम्राट अतिशय सुरेख असा खेळ सादर करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. पोटॅन्शियल या खेळाडूकडे अनेक नामांकित मानांकित स्पर्धांमध्ये हा खेळाडू बहारदार खेळ सादर करताना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. दरम्यान असा खेळाडू संभवता लॉबीचा आधार घेतोय, लॉबीचा आधार घेतोय. मधल्या फळीचा जो डिफेंडर होता त्याला हलकासा स्पर्श केला. 10 कोटी चिपळूण संघाच्या प्रांगणात एक गुणाची कमाई आणि त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी पुणे वन मॅन आर्मी शुभम मेडगे सज्ज होतोय. शुभम त्याचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं प्रेक्षक जमा होतात. आज दापोलीच्या ऐतिहासिक चंद्रनगरच्या मैदानावरती तो आपलं सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन देतोय, सर्वोत्तम योगदान देतोय. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय याच्यावरती विचार विमर्श करून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणं फार गरजेचं असणार आहे संघर्ष चिपळूण संघासाठी. यावेळेला बॅक टू बॅक पुणे शहर 10 कोटी चिपळूण संघाकडून श्रेयस शिंदेला चढाई मार्गवरती पाठवलं जाते. ब्रह्मास्त्राचा सातत्यानं वापर केला जातोय. स्वप्नील शिंदे ज्यांना आपण सातत्यानं दापोली तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो, आज ते प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. वेल प्ले, ते मैदानाच्या बाहेर आहेत, परंतु आपल्या खेळाडूंचा जो आत्मविश्वास आहे ते सातत्यानं वाढवत आहेत, दुणवत आहेत. तर दुसरीकडे संघर्ष चिपळूण संघाला अजून देखील सूर सापडत नाहीये. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य गजानन संघर्ष केळशीच्या विरोधामध्ये शानदार खेळ या संघाने सादर केला होता. शुभमचा बहारदार खेळ आपण सर्वांनी बघितलं. त्याचबरोबर आपण बघितलं शैलेश असेल, प्रेम असेल, हे जे काही अनुभवी खेळाडू आहेत त्याने देखील दमदार कामगिरी पार पाडलेली होती. जाऊया पुन्हा एकदा कोचेस कॉर्नरकडे. बारा गुणांवरती 10 कोटी चिपळूण, तर 4 पॉइंट वरती केवळ आपल्याला संघर्ष चिपळूणचा संघ पाहायला भेटतो. प्रशिक्षकाने सूचना केल्या, प्रशिक्षकाने गुरुमंत्र दिलाय संघर्ष चिपळूणला आणि त्या सूचनांचं अनुपालन करत संघर्ष चिपळूणचा संघ येत्या काही मिनिटांमध्ये या मॅच मध्ये कमबॅक करतोय का पाहूया. पहिल्या हाफचा खेळ दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्वाचा असणार आहे, कारण पहिल्या हाफ मध्ये कोणताही संघ आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून दुसऱ्या हाफ मध्ये फार कमी संघर्ष करावा लागेल. शांततेच्या काळात जेवढा जास्त घाम गळाल, युद्धाच्या काळात तेवढं कमी रक्त सांडवावं लागतं. याचाच अर्थ पहिल्या हाफ मध्ये तुम्ही आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्या हाफ मध्ये तेवढा संघर्ष कमी करावा लागणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघाकडून एक सर्वोत्तम चढाईपटू चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स आहे त्याच्यावरती
निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चढाईपट्टू असून देखील यशस्वी ठरत नाहीये. एकटीच सुरू होते पुरेपूर सेकंदाचा वेळ. यावेळेला लॉबीच्या बाहेर डॅश केलंय. शैलेश शेडगे दाखल्यांच्या पाठीमागे संभवता पुनशेकदा संघर्ष चिपळूण संघासाठी मोठा धक्का बसतोय. डिफेंडिंग चॅम्पियन दसपटे चिपळूणचा संघ ऍज अ रेडर ऍज अ डिफेंडर दोन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पडत या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये पहिल्या हाफ मध्ये लाजवाब खेळ सादर करतोय आणि अर्थातच वेगाने पॉइंट टेबल वरती मुसंडी मारतोय. यावेळेला आपण पाहतोय पुनशेकदा जर्सी नंबर 15 श्रेयस शिंदे ज्याने आतापर्यंतच्या खेळामध्ये प्रभावित करणारी कामगिरी पार पडली आहे. मंत्रमुग्ध असा खेळ त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलाय. दरम्यान जर बघितलं तर 5 खेळाडू संघर्ष चिपळूण संघाच्या प्रांतामध्ये 2 प्रमुख खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे हे 2 खेळाडू जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे दसपटी चिपळूण संघासाठी ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर यावेळेला तिसरी चढाई दुवा डायरेक्ट निर्णायक चढाई श्रेयस चढाई ट्रॅकवरती ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. चढाईमध्ये 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये बोनस लाईन ऑफ असणार आहे. त्याच्यामुळे श्रेयसला इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये टच पॉइंट घेणं गरजेचं आणि त्याच वेळेला डिफेंडर्स मध्ये देखील थोडीशी द्विधा मनस्थिती पाहायला भेटते. टॅकल करायचं ब्लॉक करायचं की सोडून द्यायचं आणि अंतिमला डिफेंडर्स वरचा ठरतोय. डिफेंडर्स यशस्वी ठरतोय. एका गुणाची कमाई आणि त्यानंतर छोट्या चढीचा जो खेळाडू आहे जर्सी नंबर 10 संभवत या ठिकाणी पहिल्यांदाच चढाई करताना आपल्याला पाहायला भेटतोय का पाहूया. संघर्ष चिपळूण बनाम दसपटी चिपळूण यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना मित्रांनो आपण सर्वजण आजमावतोय पाहतोय. जो जीतेगा वही सिकंदर कहलाएगा. जो संघ जिंकेल तो अर्थातच न्यू हिंद चिपळूण या टीम बरोबर अंतिम फेरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघांमध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना. या गोल्डन समसमच्या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल याची जी उत्कंठा होती त्याचं उत्तर आहे ते आपल्याला काही मिनिटांमध्ये नक्कीच मिळणार आहे. तिसरी चढाई पुनशेकदा संघर्ष चिपळूण संघासाठी 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये संघर्ष चिपळूण संघाचा हा प्रतिभावान चढाईपट्टू, परंतु पुनशेकदा क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतायत. चढाईपट्टूला कोणतीही संधी भेटत नाहीये. डिफेंडिंग चॅम्पियन दसपटे चिपळूण संघाच्या खात्यात 1 गुण पुन्हा एकदा सोडला जाईल. ऑफिशियल टाइम आउट RFAच्या माध्यमातून घेतला जातोय. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांमध्ये मिलिंद खैरे, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती संपर्क साधायचा. मिलिंद खैरे, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावरती संपर्क साधा. सेकंड टाइम आउट संघर्ष. पुनशेकदा या ठिकाणी टाइम आउट नंतर खेळायला प्रारंभ होतोय. दसपटी चिपळूण संघाकडे जर्सी नंबर 4 शुभम कदमला आपण पाहतोय चढाई मार्ग वरती. याच्यावर जो इंजुअर्ड देखील झालेला होता, चायबंदी झालेला होता, परंतु आपल्या संघाची गरज लक्षात घेता आपला खेळ मैदानावरती जास्तीत जास्त क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न जरूर करणार आहे. दरम्यान यावेळेला हे जे बॅटल होणार आहे ते एकीकडे शैलेश एकीकडे प्रेम तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अत्यंत शुभम असणार आहे. त्याचबरोबर असणार आहे. थर्ड रेड डुवा टायरेड वरती पुनशेकदा जर्सी नंबर 15 म्हणजे श्रेयस शिंदेला आपण पाहतोय. उंच पुरासा खेळाडू आहे, अनुभवी असा खेळाडू आहे ज्यांनी या संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत एक हाती वर्चस्व निर्माण केलंय. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण, लॉबीचा आधार घेत संपवता मिड लाईनच्या दिशेने वाटचाल करत असताना पुनशेकदा कॉम्पिटिशन टॅकलचा परिचय. महत्वाचा जो खेळाडू होता दसपटी चिपळूण संघाचा तो बॅकलाईनच्या पाठीमागे आणि काही अंशी पलटवार करण्याच्या दिशेने आता संघर्ष चिपळूण संघाने आगेकूच करायला सुरुवात केली आहे. आपण शैलेश शेडगेला पाहतोय. जर्सी नंबर 1 भरवशाचा खेळाडू आहे.
हा जो खेळाडू आहे मागच्या मॅच मध्ये जो त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळालेला होता, तो खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळतो. एका बहुविरा काय घडतंय, संभवता एका गुणाची कमाई आहे, संभवता एका गुणाची कमाई. याचा सिंगल पॉईंट पूर्ण जातोय संघर्ष चिपळूण संघाच्या खात्यामध्ये, आणि जी पिछाडी होती ती आता एका पॉईंटने भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे सरशी नंबर 1 हा देखील एक कोणता असा खेळाडू आहे. आज श्रेयस शिंदे जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे, त्याला रिवायवल करण्यासाठी या खेळाडूला टच पॉईंट घेणं अनिवार्य असणार आहे. बोनस पॉईंटच्या जोरावरती तुमचा जो बॅकलाईनच्या पाठीमागे असणारा खेळाडू आहे तो रिवायवल होत नसतो. आपण पाहतोय पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतोय, मध्यरेषा क्रॉस करतोय, आपल्या कोर्टमध्ये परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष चिपळूण संघाचा गुणवान खेळाडू आपण आजमावतोय शैलेश शेडिगेला. त्यावेळेला 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये 10 पटी चिपळूण संघाचे 2 संघर्ष शिकारे बॅकलाईनच्या पाठीमागे. यावेळेला थोडासा पाय घसरतोय आणि त्याच वेळेला डिफेंडर्सने अचूक डाव साधला. शैलेश शेडगे सारखा जो सर्वोत्तम चढाईपट्टू होता त्याला डॉमिनेट केलंय, आणि आपल्या टीमचा जो महत्वाचा चढाईपट्टू होता श्रेयस शिंदे त्याला त्याने रिवायवल केलंय, आणि श्रेयस रिवायवल आल्या चढाई मार्फत सज्ज होतोय. दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा असणार आहे, कारण चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होईल. पहिल्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं दुहिंद चिपळूण संघाने अप्रतिम खेळ सादर केला होता आणि आपला प्रवेश अंतिम फेरीसाठी त्याने सुनिश्चित केलेला होता. पुन्हा एकदा वेळ होते कोचेस कॉर्नरकडे जाण्याची. बाहेर बसलं प्रेम जर्सी नंबर 4 हा खेळाडू चढाई मार्गवरती सज्ज होतो. 6 खेळाडूंच्या समोर आक्रमक असं क्षेत्र सजवलेलं आहे. थोडंसं क्रीडारसिक सहकार्य करा, रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका. अजून देखील फायनलचा सामना थोडंसं सहकार्य करा. क्रीडांगण क्रमांक 1 आणि क्रीडांगण क्रमांक 2च्या पाठीमागे उभे असलेले सर्व क्रीडारसिक रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका. या क्रीडा रसिकांना आयोजकांकडनं ज्या काही सूचना मिळत आहेत त्या सूचनांचा आपण अनुपालन करूया. क्रीडा रसिकांना एक नम्रतेची विनंती आहे, रेलिंगवरती फार जोर देऊ नका. यस हा काही मध्यंतरासाठीचा खेळ थांबतोय. पुन्हा पुढे जाणून घेऊया. 15 पॉईंट वरती 10 पटी चिपळूणचा संघ खेळतोय, तर 8 पॉईंट वरती संघर्ष चिपळूणचा संघ आहे, म्हणजे 7 गुणांची आघाडी आहे. मध्यंतरानंतर अर्थातच या ठिकाणी पुन्हा एकदा संघर्ष चिपळूणचा संघ कमबॅक करेल का हे पाहूया. परंतु जाऊया पुन्हा एकदा सायन्स शिकवल सरांकडे. धन्यवाद. उद्या परवा कुठं आहे ते सांगितलं. परवा काय झालं लगेच आहे काय झाल्या की स्टँडवरची ना टेस्ट चला या ठिकाणी एक सन्मान करतोय. हे संपूर्ण स्पर्धेत भाग पाहिलं तर सायन्स स्पोर्ट्स श्रीनगर यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, आणि या संपूर्ण स्पर्धेचा आजचा पहिला आणि अंतिम दिवसाचं या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण एक सन्मान करतोय. आज 10 पटी क्रीडा मंडळ चिपळूण या संघाच्या माध्यमातून याचं संघ प्रशिक्षक म्हणून ज्यांना आपण पाहतोय, परंतु अगदी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सातत्याने अनेक वेळा अनेक मैदानं त्यांनी गाजवलेत आणि सातत्याने महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय. महाराष्ट्र संघाचं कर्णधार पद 67वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा त्यावेळेस त्यांनी भूषवलं होतं. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा संघासोबत राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा विजेता खेळाडू आहेत, आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा संघाचे कर्णधार देखील पद भूषवलंय, आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामधील एक दिग्गज कबड्डी खेळाडू म्हणून ज्यांना आपण पाहतो, आणि त्याचबरोबर प्रो कबड्डीमध्ये दबंग दिल्लीचं प्रतिनिधित्व करणारे श्री स्वप्नीलजी शिंदे सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या मंडळाच्या वतीने केला जातोय. सरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी
श्री मंगेशजी मोरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वप्नीलजी शिंदे सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रो कबड्डीमध्ये ज्यांना आपण डबल दिल्ली या संघाच्या माध्यमातून पाहिलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र संघाचं कर्णधार पद देखील भूषवलंय आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा संघासोबत राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा विजेता खेळाडू त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे व्यावसायिक खेळ महिंद्रा अँड महिंद्रा संघाकडून देखील खेळलं त्यांनी त्याचं कर्णधार पद देखील भूषवलंय. सरांचं देखील आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळतात. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो सेकंड हाफला आरंभ होतोय. अर्थातच दुसऱ्या सत्रामध्ये नेमकं काय घडतंय, अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होतोय याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातोय. अर्थातच दापोलीतला एक मधुर गोड आवाज या स्पर्धेचे मुख्य आयोजक संबंधीय साई शिकवण सर यांच्याकडे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जाऊया या चंद्रनगर गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ज्या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेची उपांत्य फेरी सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला शैलेश येडगे या खेळाडूचा संघ अशी चिपळूण तर दुसऱ्या बाजूला श्रेयस शिंदे या खेळाडूचा दसपटी क्रीडामध्ये दसपटी चिपळूण. दोन बलाढ्य संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी रंगत लढत या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाच्या बाजूला त्या ठिकाणी अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु सध्या स्थितीमध्ये शैलेश येडगे या खेळाडूचा मार्फती पाहायला मिळतो. क्रमांक 8 स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु यावेळेस मात्र किती गुणाची कमाई असेल मैदानाच्या आतमध्ये मल्टी पॉइंट रेन 2 गुणाची कमाई आहे. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये पलटवार संघर्ष चिपळूण या संघाच्या माध्यमातून शिंदे मैदानाच्या बाहेर गेलाय. महत्वपूर्ण कामगिरी केली जाते शैलेश येडगे या खेळाडूच्या माध्यमातून. या खेळाडू देखील चर्चा करूयात. ही चढाई तितकी शुभम कदम या खेळाडूची महत्वपूर्ण आहे. जर्सी क्रमांक 4 रनिंग हँड टच काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु यावेळेस मात्र माघारी परतोय. पुन्हा एकदा चढाई मार्फती संघर्ष चिपळूण संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू जर्सी क्रमांक 8 शैलेश येडगे या खेळाडूला आपण पाहतोय. दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. सम्राट गमरे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी संबोधचा चकवा दिला जातोय. एका गुणाची कमाई होती. सम्राट गमरे हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. कदम तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करतोय. डू ऑर डाय रेड या ठिकाणी पाहायला मिळते. टू टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. एक आहे की उरलेला खेळाडू आहे दसपटी क्रीडामंडळ दसपटी चिपळूण संघाचा ऑल आउट चौपाटीवरती चिपळूणचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 उजव्या कर्वातून मधल्या फैसलीचा टिपण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस मात्र डिफेन्स एक पडलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पलटवार या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये संघर्ष चिपळूण संघाने या ठिकाणी पलटवार केलाय. दसपटी चिपळूण संघावरती या ठिकाणी ऑल आउट दिला गेला. पुन्हा एकदा ऑल इन होतोय चिपळूणचा संघ आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी खेळ सावरला जाईल. पण तो स्कोर कार्ड ऐकूया. 16 या गुणसंख्येवरती दसपटी चिपळूणचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला 15 या गुणसंख्येवरती संघर्ष चिपळूण हा संघ पाहायला मिळतोय. अजून देखील एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी ही दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण संघाकडे. श्रेयस शिंदे या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर केएमपी युवा कबड्डी सिरीज जी पुणे येथे सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्या स्पर्धेमध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून सातत्याने या खेळाडूला आपण पाहिलंय. परंतु चढाई मार्फती शैलेश येडगे हा खेळाडू पाहायला मिळतोय. यंदाची युनिव्हर्सिटीची स्पर्धा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई संघाकडून कोकण झोनला रिप्रेझेंट करताना पाहिलं या खेळाडूला. त्यानंतर 52वी कुमार गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालाय. त्याचप्रमाणे केएमपी युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील या खेळाडूला पाहिलं. त्याचप्रमाणे एक व्यावसायिक स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये पार पडली. त्या ठिकाणी युनियन बँक या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला खेळाडू असं शैलेश येडगे संघर्ष चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 8 आणि एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय. त्याचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु ऑलरेडी आपण पाहिले तर चिपळूण संघाने फायनल फेरीसाठी क्वालिफाय केलाय. या चालू मॅच मध्ये विजेता संघ फायनलची फेरी न्यू हिंद चिपळूण संघासमोर संघर्ष चिपळूण संघासाठी थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमणासाठी सज्ज होतोय रावपुऱ्या शैलीच्या शैलेश येडगे. यावेळेस अँकल जाण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होईल.
या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 दसपडी चिपळूण संघाचा हा खेळाडू अगदी जबरदस्त त्या ठिकाणी कोपरा रक्षण करतोय. शैलेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा त्या ठिकाणी शुभमला आपण पाहतोय. महत्वपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये सुचवला जातोय. अजून देखील काहीशा गुणांची आघाडी दसपटी चिपळूण संघाकडे पाहायला मिळते. चला या ठिकाणी थर्ड तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी सूर्या शिंदे या खेळाडूला आक्रमणासाठी पाचारण केलं जातं. जर्सी क्रमांक 15 संघर्ष चिपळूण संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने स्वतःच्या उजव्या बरोबरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र डिफेन्सला जेरबंद केलंय. यावेळेस सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स शनगर यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमाने यावेळेस मात्र तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. शैलेश येडगे हा खेळाडू थोडासा आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 हा खेळाडू सातत्याने या खेळाडूला जेरबंद करण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिस्पर्धी संघातील महत्वपूर्ण खेळाडूला जितकं जास्त वेळ मैदानाच्या बाहेर बसवता येईल तितका सामना आपल्या संघासाठी सोपा होऊन जातो. आणि तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये दसपडी चिपळूण संघाची पाहायला मिळते. सातत्याने शैलेश येडगे या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. पुन्हा एकदा बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 दसपडी चिपळूण संघाचा कोपरा रक्षक आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 चढाईमध्ये शैलेशला रोखले यश आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा संघाच्या चिपळूण संघाच्या माध्यमातून चढाईपट्टी पाहायला मिळतोय. तर वेळ थोडीशी निघत चालली आहे, पण आतापर्यंत आपण पाहतो तर चिपळूण दसपटी चिपळूण हा संघ काहीशा गुणांनी आघाडीवरती आहे. या सामन्याची अगदी शेवटाकडे जात असताना पुन्हा एकदा सामना रोमांचक लढतीकडे जाईल. पुन्हा एकदा शुभम हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं की पहिल्या सामन्यामध्ये दुखापतग्रस्त देखील पाहायला मिळाला खेळाडू, परंतु आज आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये जिंकलेले लढतोय. परंतु यावेळेस मात्र डिफेन्स जर्सी क्रमांक 12 या खेळाडूची तारीफ करावी लागेल. काही जबरदस्त थाय गोल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही थाईज मध्ये डाईव्ह केली गेली, त्यानंतर टीमचा संपूर्ण सपोर्ट मिळाला. पुन्हा एकदा संघासाठी शैलेश येडगे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि लगेच तडे मार्गवरती पाचारणी केल्या जाते. या ठिकाणी एक व्हॅलिड नाशिक कमाई होत नाहीये. चिपळूण संघाचा चढाईपट्टू त्या ठिकाणी माघारी परतलाय. या ठिकाणी खूप वेळानंतर पुन्हा एकदा श्रेयस मागच्या थर्ड रेड मध्ये त्या खेळाडूला सक्सेसफुली जेरबंद केलं गेलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाले, परंतु यावेळेस मध्ये कुठलाही धोका पत्करत नाहीये. शांत संयमी खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्यानंतर मात्र जाऊया चला. या ठिकाणी क्षणभर विसरल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा शैलेशला आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 5 या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख कामगिरी पाहायला मिळते. दसपटी चिपळूण संघाचे दोन्ही कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 6 आणि जर्सी क्रमांक 5 जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शैलेश येडगे या खेळाडूला या ठिकाणी मात्र थोडस अडचणीमध्ये आणून ठेवलं. चर्चा करण्यासाठी भाग पाडलं जातं या ठिकाणी शैलेशला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 पुन्हा एकदा या ठिकाणी शांत सेमी खेळ पाहायला मिळतोय. माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 4 या ठिकाणी पाहायला मिळेल. संघर्ष चिपळूण संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र एक थर्ड रेड तिसरी चढाई मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 15 श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून आक्रमणासाठी पाचारण केलं जात आहे. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. एक सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा या ठिकाणी शैलेशला मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल.
तो डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल का की श्रेयस या ठिकाणी गुणाची कमाई करताना पाहायला मिळेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा या ठिकाणी बजावती टिकटिक बदल सुरुवात झाली पण तो डिफेन्स या ठिकाणी एकवटलाय आणि जेव्हा डिफेन्स एकवट होते त्यावेळेस मात्र सातत्याने गुणाची कमाई या ठिकाणी संघाला संधी होतेच आणि या ठिकाणी संघर्ष जिंकून संघासाठी आपण पाहतोय तर गुणाची कमाई झाली. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी केली आहे. श्रेयसला पुन्हा एकदा बंद करण्याचं काम केलं या ठिकाणी शैलेश मार्फती लगेच पाचरण केलं जातंय परंतु थोडासा आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. तितकीशी गुणाची कमाई करू शकला नाही खेळाडू. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. वीस या गुणसंख्येवरती रसपटी चिपळूण तर 18 या गुणसंख्येवरती संघर्ष चिपळूण. सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या या 5 मिनिटाच्या खेळामध्ये फक्त आणि फक्त 2 गुणाची महत्वपूर्ण आघाडी. थर्ड रेट यावेळेस मात्र थर्ड रेट आणि या थर्ड रेट साठी प्रतिस्पर्धी संघाचा हुकमाचा एका मैदानाच्या आतमध्ये. हा डिसिजन योग्य असेल का?